एक क्षण आणि सगळं बदललं. माझं नाव अभय, वय 30, एक सामान्य नोकरी करणारा, कुठेच विशेष न ठरलेला माणूस. शिक्षणही ठीकठाकच. कॉलेजमध्ये फार काही झळकणारं काही नव्हतं. आयुष्य नेहमीच्या पद्धतीने चाललं होतं. घर ते ऑफिस, ऑफिस ते घर. स्वप्न होती, पण स्वप्नांसाठी वेळ नसायचा किंवा वेळ दिला नाही हेच खरं. मी आयुष्यात फारसा भावनिक नव्हतो. प्रॅक्टिकल असं लोक मला म्हणायचे. कामात बुडालेला, मोबाईलमध्ये हरवलेला आणि स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करणारा. आयुष्याच्या एका घड्याळात बंदिस्त झालेलं माझं जग होतं आणि मला वाटत होतं की हे सामान्य आयुष्य असतं. पण मग एक दिवस, एक क्षण आणि सगळं बदललं. तो रविवार होता. मी एका जुन्या मित्राला भेटायला निघालो होतो. स्टेशन जवळचा रस्ता नेहमीसारखा गर्दीने भरलेला. सिग्नलवर थांबलो होतो. हातात मोबाईल, डोक्यात ऑफिसचे विचारच. एवढ्यात एक लहान मुलगा माझ्या समोर आला. वय असेल हार्डली 6-7 वर्ष. अंगावर घाणेरडे कपडे, चेहरा थकल्यासारखा, पण डोळ्यात चमक. तो काहीतरी विकत होता. फुलं. घ्या ना साहेब, फक्त 10 रुपये. मी नजरही न टाकता नको असं म्हणालो. तो अजून थोडं पुढे आला आणि म्हणाला, साहेब आज आईसाठी दूध आणायचंय, भूक लागलीये तिला. मी चिडून म्हणालो, अरे हे नेहमीचं आहे, लोक भावनिक ब्लॅकमेल करतात, चल पुढे. तो काही न बोलता शांत उभा राहिला आणि एक वाक्य टाकून गेला, साहेब तुमच्यासाठी हा क्षण काहीच नसेल, पण माझ्यासाठी हा आयुष्याचा क्षण आहे. त्या वाक्याने माझं काळीज हलवलं. मी त्याच्या मागे पाहिलं. तो रस्ता ओलांडून एका छोट्या झोपडपट्टीकडे निघून गेला. मी थोडा वेळ तसाच उभा राहिलो. पहिल्यांदा आयुष्यात मी थांबलो होतो, स्वतःसाठी नव्हे, दुसऱ्यासाठी. त्या एका वाक्याने मी ताडकन शुद्धीत आलो. तुमच्यासाठी क्षण काहीच नसेल, पण माझ्यासाठी हा आयुष्याचा क्षण आहे. तो लहान मुलगा, त्याची गरज, त्याची आशा, हे सगळं मला हलवत गेलं. मला लक्षात आलं की मी आयुष्य जगत नव्हतो. मी फक्त सर्वाइव्ह करत होतो. प्रत्येक क्षण मी गमावत होतो, कारण मला ते क्षण महत्वाचे वाटतच नव्हते. त्या दिवशी मी त्याच वाटेवर परत गेलो. मुलगा दिसला नाही, पण त्या रात्री झोप लागली नाही. डोक्यात सतत विचार, माझं आयुष्य असं का आहे? मी खरंच जिवंत आहे का? दुसऱ्या दिवशी मी कामावर गेलो, पण मन ऑफिसमध्ये नव्हतं. मी काम संपवून एका NGOला भेट दिली. तिथे काही लहान मुलं अभ्यास करत होती. मी त्यांच्यासोबत वेळ घालवला. त्याच दिवशी मी ठरवलं, आयुष्य बदलायचं. मी ठरवलं की महिन्याच्या पगारातून काही रक्कम समाजासाठी काढायची, पण केवळ दान नाही, मी माझा वेळ देणार होतो. दर रविवारी त्या मुलांसोबत वाचन, संवाद आणि शिकवणं सुरू केलं. हळूहळू मी स्वतःच बदलत गेलो. आता माझा दिवस फक्त काम, पगार आणि थकवा यापुरता मर्यादित नव्हता. माझ्या जगण्यात अर्थ होता. मला कळलं, जीवनात काहीतरी घडायला फार मोठी गोष्ट घडावी लागत नाही. कधी कधी फक्त एक क्षण आणि सगळं बदलतं. तो क्षण जेव्हा कोणी आपल्याला जागं करतं, तो क्षण जेव्हा आपण दुसऱ्याच्या डोळ्यातलं दुःख ओळखतो, तो क्षण जेव्हा आपण स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने बघतो. तुम्ही कुठल्या क्षणाला किती महत्त्व देता हेच ठरवतं की आयुष्य किती खोलवर जगाल. कारण कधी कधी फक्त एक क्षण आणि सगळं बदलतं.